काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचाच आधार, तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मनही मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते, मयेव मन आधस्व मय बुद्धी निवेशे आणि वशिष्य मये वा थोर धावून संशय. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं हे कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात, बरोबर आहे ना, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतो नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. कीर्तनात बसलं की एक मन महाराजाच्या बाजूने पूर्णपणे तयार होतं. हा खोटं आहे का ते महाराजाचं? दुसरं मन लगेच म्हणतं खरं आहे पण कोण ऐकायला लागलं. तिसरं मन लगेच म्हणतं अरे त्याचे धंदे जे सांगायचे नाही सांगतील तर काय खातील. म्हणजे कीर्तन असल्यावरच महाराज जगेल, नाही तर काय फाशी थोडीच आहे ना. आता कोरोना 2-2.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो. एवढ्या मानसिकतेच्या बाहेर येऊन तर ऐका. याच गाड्या भाड्याने लावल्या तर लाखभर रुपये महिना आणू शकतात ना. त्याला अडचण काय? लाखभर रुपये आणणार नाही का महिना गाडी? आणणार नाही. त्यासाठी कीर्तनच करायची गरज अशी थोडीच आहे. पण हा मनाचा स्वभाव आहे. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तर तो म्हणतो बरं हा ऐकलं तुमचं घातली माळ, घालतच नाही बरं का. एखादा असतो आपण गळ्यातून काढावी गळ्यात टाकावी. हे मित्र आहेत माझे चरण दादा, हे चरण सिंग राजपूत, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर येते. आणि ते मी 2-4 वेळ त्यांच्या घरी गेलो. इथं आलो की मी त्यांच्या घरीच जातो, म्हणजे तिथं हक्कानेच जातो. म्हणजे एक दिवस मी त्यांचा गळा पाहिला, मला भेटायला आले. वा या मामा विठाला मग आता लक्ष द्या बरं का माझ्याकडे. मग काय ते असे घरी आले आमच्या एक दिवस, घरी आल्यावर निघाले. आणि काय मी काही त्यांना विचारलं नाही तुमच्या गळ्यात माळ आहे काय काय, असं 2-3 वेळ पाहिलं. पण त्या माळीवर काय आमची कधी चर्चा झाली नाही. म्हणलं माळ घाला म्हणावं तर बुवा म्हणाल तुम्ही घरी येणं बंद करा, त्याच्यापेक्षा आपलं कसं. काहीच बोललो नाही त्यांना. पण ते घरून निघाले आणि मी पण असं बन्यांवरच होतो. मग मी माझ्या गळ्यातली माळ काढली, काहीच विचारलं नाही. म्हणलं दादा एक बरं दिसेना गळे. म्हणले तुमची इच्छा काय? म्हणलं माळ घाला. लक्षात ठेवा बरं का, मी गळ्यातली काढली आणि त्यांच्या गळ्यात घातली. मी एक घातली त्याने जोड केला तिला अजून, बरोबर आहे ना. त्याने अजून एक जोड केला तिला. क्वचित माणसं असे असतात, नाही तर काहीची पवता पवताच जाते. माळ घातली की पवतानी बऱ्याच लोकांच्या जातात. विठाला विठाला. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तर तो म्हणतो बर हा ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? हा प्रश्न मला काही कधी पडला नाही बा. अरे म्हणलं बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या. तुम्ही जागे राहा म्हणजे कळत राहील तुम्हाला. हा बरोबर आहे ना. बोकड्याचं पाहून घेईल ना. आपुली आपण करा सोडवर. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. इथल्या इथं मनाचं द्वंद्व युद्ध चालू होत असता एक मन महाराजाच्या बाजूने उभं राहतं की त्याच्या अपोजिट एक मन लगेच उभं राहत असतं. हा मनाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले या मनाचा स्वभाव कसा आहे? किती सुंदर सांगायला लागले, कोणी आलं की इकडे तिकडे पाहतच. हा मनाचा स्वभाव आहे. Hey,
लक्ष द्या माझ्याकडे. परिनायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे दावे सैराट. आरची बरोबर आहे. जाऊ नको म्हणलं प्रशासन पण गेली. भलतिया सवे दावे सैराट. लक्षात ठेवा बरं का. मनाचा स्वभाव आहे. दरिताही पर्यावर आहे ना. कसा स्वभाव आहे माया व मनाचा. माळ जपताना कुठे बी जात आणि नोटा मोजताना एकाग्र होत. बरोबर पटलं का तुम्हाला. माळ जपताना कुठे बी जात, नोटा मोजताना एकाग्र होत. कीर्तन ऐकताना कुठे बी फिरून येत, पिक्चर पाहताना एकाग्र होत. मन चंचल जोरदार. वा 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 वा. महाराज म्हणले मन चंचल चपल. नुसतं चंचल नाही बरं का, चपल बी आहे. बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. त्याला जायला न्यायला वेळ लागतो का. चंचल मी मन कृष्णा प्रमाते बलवदृढम तस्य अहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुलष्करम. महाराज म्हणले वाऱ्याला सुद्धा वेग नाही म्हणा एवढा. बोलत चला. इथून पुण्याला जायचं असेल बसने तर अंदाजे किती तास लागतात बोला. 5 तास बरोबर आहे. बसनं जायचं असेल तर 5 तास आणि स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 4 तास. आणि देवळालीतून इथूनच जर विमान असतं होय जगताप साहेब, तिकडचं धरायचं नाही आपण चिकलठाण्याचं. इथं देवळाईच नाही. त्या देवळाईतून जर विमानाची व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता. अर्ध्या तासाचा. अर्ध्या तासापेक्षाही कमी. आणि या देवळाईला विमानतळ होणार आहे. मी जबाबदारीनं बोलतोय. इथं विमानतळ होणार आहे पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवून आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना लखलावे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ अध्यक्ष महोदय आणि येणारी पंचवार्षिक जिंकून दाखवू अध्यक्ष. असंच असतं ना, ते चालू आहे ना सध्या. बरोबर आहे का नाही. इथून विमानाची व्यवस्था असते तर अर्ध्या तासाचा वेळ लागला असता. बरोबर आहे. मनाला पुण्याला जायला किती वेळ. पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आला. महाराज म्हणजे त्याला जायला आणि यायला वेळ लागत नाही. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ. मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ. मेरी तकदीर बदल. मन बडा चंचल. महाराज म्हणले या चंचल मनाला मी तुझ्याकडे आणण्यासाठी काय काय केलं नाही. खूप प्रयत्न केले पण हे मन यायला तयार होत नाही. हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. बघा एक क्षण मन शांत राहत नाही. बरं का माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचं वल कुठोरे पाहायला. हागताई खोडी चळ न मोडे काढी. नाही त्या बाथरूम मध्ये सुद्धा माणूस शांत बसत नाही. नाही तर दरवाजे रंगलेले दिसलेच नसते आपल्याला. बरोबर आहे ना. एक क्षण मन शांत राहत नाही. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. तुम्ही म्हणसाल आता झोपेत मनाला काय काम.
अहो ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत बी मनाचं काम चालू आहे. स्वप्नाची क्रिया ज्या अर्थी होते त्या अर्थी झोपेत पण मनाचं काम चालू आहे. एक क्षण शांत राहत नाही. महाराज म्हणतात मग या चंचल मनाला तुझ्याकडे आणायचंय मला, पण ते यायला तयार होत नाही. अमृतावनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने घे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे नामामृत गोडी वैष्णवा. लादली किती गोड गोड तुझे नाम, 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 किती गोड गोड तुझे तुझे नाम. देवाचं नामही गोड आहे आणि रूपही गोड आहे. देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? कीर्तनात आले म्हणजे माहित नाही असं थोडं एवढा बरोबर आहे ना. कीर्तनात आले म्हणजे माहित, म्हणजे महाराज सांगू शकतो तुम्ही सांगू शकत नाही. किती सज्जनपणाचा आव या. बरं एवढा आवा आणून काय कोणता पुरस्कार मिळेल? हो म्हणायचं त्याला काय, अनुमान प्रमाण. दारू कडू आहे ना बोला हो. एकाला बाईक रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस राम पाटील आणि बायकोलाच झाकण भर दारू प्यायला. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. काय एन्जॉय म्हणून तुलाच पितो माझी मला माहिती आहे. काय बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. 5G विनोदे शहर आहे म्हणून सांगतो. इज्जत ठेवावी विनोदाची. एक बाई नवऱ्याला म्हणे का हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे म्हणे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. एका लक्ष द्या, देवाचं नाव गोड आहे पण विषयामुळं कडू वाटतं. विषय कडू आहे पण विषयामुळे गोड वाटतात. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी सप्ताह इथं सुरू असेल तर सर्वांना गोरुबा नगरवासियांना बरं वाटत असेल असं समजू नका. काही ना ते पॉम्पलेट पाहिलं की असं करता वाटते. पॉम्पलेटच म्हणता का तुम्ही का पत्रिका? हा हे पॉम्पलेट असं करतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता ये तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस. गावात येऊ नको. तिकडे खडी मशीन कडे झोप जाऊन. दुर्योधनाच्या अवलादी आपल्या जेवण. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. ही शोकांतिका आहे. आता रमजानचा महिना सुरू आहे, रोजाचा महिना सुरू आहे. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो. आहे का बरं का? 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो. पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. त्याला धर्मनिष्ठा धरत नाही पण विरोधात बोलत नाही. कोणत्याही मुसलमानाला जाऊन भेटा. इथं संभाजीनगरामध्ये काही कमी नाही. आणि त्याला एवढंच विचारा, अल्लाह आहे का, 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 अल्लाह आहे का. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा भेटणार नाही.
एक मुसलमान अल्ला नाही म्हणणारा भेटणार नाही, पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन. हिशोगांती काय महाराज त्यांचे उपवास चालू आहे तर थुका बी गिळायची परवानगी नाही. त्या मोहम्मद शामीनं पाणी पिलं तर किती ट्रोल झाला. आपले म्हणले असते एवढा तो मोठा क्रिकेटर आहे आणि त्यांनी पिलं म्हणून काय झालं, वल्ल्या फोकाणी हाणाय पाहिजे तुला. अरे धर्म वेगळा आणि करिअर वेगळं. हे करिअरशी कुठं जोडताय धर्माला? ही निष्ठा मानलीच पाहिजे ना. शुक्रवारच्या नमाजाची वेळ असू द्या बरं, 100 रुपये कामाला जाणारा असू द्या, नाही तर लाख रुपये महिना कमवणारा असू द्या, शुक्रवारी बंदच दिसत. ही निष्ठा सोपी आहे का? निष्ठा पाहिजे ना. एवढी निष्ठा असेल तर भगवंत त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही ना. पण शोकांती काय आज? मुसलमानाला अल्लाह मानणे, बौद्धांना बौद्ध मानणे, ख्रिश्चनाला येशू मानणे, शिखांना गुरु नानक मानणे. हिंदू देव आहे का नाही या निर्णयापर्यंत अजून आले नाही. देव आहे का नाही हाच निर्णय झाला नाही अजून. मानणं भक्ती करणं त्याला आमचा विषय. सोपी गोष्ट आहे. मान आवडत नाही त्याचं कारण तुका म्हणे नाड पाप ठाके हिचा आड. पाप आडवं येतं म्हणून देवाचं नाव जमत नाही महाराज. आवडत नाही घ्यायला देवाचं नाव म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेडा तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावडी मूर्ती आशा त्या बोला पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे. पण महाराज म्हणले ती लागायला तयार होत नाही का? लक्ष द्या माझ्याकडे, कारण हे मन विषयात गुंतलेलं आहे ना. भजनाला मनाला देवाकडे जायला आवडत नाही. नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला आपल्या मनाला छंद लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागली छंद. पण या मनाला गोविंदाचा छंद लागायला तयार होत नाही. का होत नाही? देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. असा विश्वास मनामध्ये ठेवा. एक ना एक दिवस तो भगवंत मला भेटल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास महत्वाचा आहे ना, म्हणून महाराज म्हणले असा विश्वास मनात ठेवा. पण हे मन भजनाकडे यायला तयारच होत नाही महाराज. मग का होत नाही याचं पहिलं कारण
या मनावर अनादिकालापासून विषयाचे संस्कार आहेत, हे पहिलं कारण. परमार्थ म्हणलं की बंधन आहे, आणि मनाला बंधन आवडत, बोला, मनाला बंधन आवडत नाही. आणि तिसरं कारण, एकदा मन देवाचं झालं की ते माघारी यायला तयार होत नाही, म्हणजे त्याचं स्वातंत्र्य त्याच्या हातात राहत नाही. या 3 कारणामुळे मन देवाकडे येत नाही. पहिलं कारण विषयाचे